बॉलिंग मार्कवरती सुशांत आहे सध्या. पहिला चेंडू यावेळी मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटिंग साठी त्यांच्या समोर आपण पाहिलं अर्थातच मिस्टर संजय, एक लेजंड खेळाडू. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकवला. नाबाद 29 धावेची खेळी राहिले मिस्टर संजय यांची. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या फटक्यानं तिथे मॅच ते विन झाले आणि सध्या मात्र महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 2 पावलं पुढे आले. फटका थोडासा फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो हो, प्रयत्न चांगले होते, प्रयत्न चांगले होते. यावेळी मात्र आपण पाहिलं तर सतीश होता. रिव्हर्स कॅच होती, उलट्या दिशेने तो पळत होता. एक थोडीशी जंप घेतली, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये. यश भेटेल नाही भेटणार ही नंतरची गोष्ट आहे, पण प्रयत्न हा झालाच पाहिजे. यावेळी अप्रतिम झाला प्रयत्न. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. हा फटका फुल ऑन लेंथ होता. खेळत असताना थोडंसं टायमिंग एलिव्हेशन कमी पडलं. ओहो, चेंडू आपण पाहिलं तर अपील उचलले. दबाव टाकण्याचा प्रयत्न. बॉडी लँग्वेज फलंदाजाची बरंच काय सांगते, कारण की फलंदाजाची बॉडी लँग्वेज आपण पाहिली शांत होती. कुठली हालचाल नाहीये. फलंदाज अगदी शांततेत उभा होता, जसं काहीच झालेलं नाहीये हे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून समजलं. मात्र दुसऱ्या साईडला सुशांतने मात्र कमबॅक केला. आतापर्यंत चांगली प्रश्न त्यांनी मात्र बॅटिंग करत असताना मिस्टर संजय यांना विचारलेत. इथे प्रश्न विचारले जातील, उत्तर द्यावेच लागतील बॅटिंग करत असताना. पुढे आले, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डिपेशला खबर रिझनला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र तोपर्यंत या 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबल्स पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या धावेसाठी जरूर प्रयत्न करतात मिस्टर संजय एका साईडला. मात्र त्यांच्या समोर आपण पाहिलं तर कुरोशी या टीमचा वेगवान आणि महत्वाचा पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज सुशांत आहे. मिस्टर सुशांत, दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे हिरो राहिलेत. म्हणजे दोन्ही मॅन ऑफ द मॅच प्लेयर एकमेकांसमोर आहेत. ओहो, सुरेख फटका. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अप्रतिम. पुन्हा एकदा यावेळी मात्र आपण पाहतोय सतीशला चेंडू स्टॉप केला त्याने. दबाव आहे प्रत्येकावरती या मॅच मध्ये. पहा, दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आल्यानंतर कशा पद्धतीने मॅच होते. यानंतरची मॅच आपण पाहिली तर भैरवनाथ एरणे संघ त्यांच्या समोर 2 हात करेल. मोरिया 11 वासुळी देव हा संघ. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. 2 पावलं पुढे आलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, चेंडू येण्याची वाट पाहतोय. पकडला, फेकला स्ट्रायकिंगला. 1 धाव तोपर्यंत मात्र कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5 लॉस ऑफ दी 0 विकेट्स. किती धावा असतील या इनिंग मध्ये, कारण की यांच्याकडे जर संजय आहे तर समोरच्या गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे अर्थातच सुशांत आहे. मागील मॅच मध्ये त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली होती, कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच मिस्टर सुशांतला खेळताना आपण पाहिलं 19 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या. जिथे गोलंदाजी करत होता त्यांनी विकेट घेतली होती. ते मॅन ऑफ द मॅच प्लेयर राहिले आहे. आणि अशा पद्धतीने असेल, तुमच्याकडे शेअर आहे, आमच्याकडे 1.25 शेअर आहे. धावसंख्या जेवढी जास्त असेल तेवढी मजा या मॅचला येईल, कारण की दोन्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीम एकमेकांसमोर. अजय आला गोलंदाजीसाठी. सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला मिस्टर संजय आपण पाहतोय. अजय सध्या मात्र गोलंदाजीसाठी. हो, यावेळी खबरच्या डोक्यावरून उडवला. चेंडू असेल हवेमध्ये, आहे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. पहिल्या ओव्हर मध्ये शांत होतो, संत नाहीये, निघून जातोय. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूने स्वागत केलंय 6 धावांसाठी. अगदी डोक्यावरून. पुन्हा एकदा यावेळी मात्र फुल ऑनलाईनचा चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला लागला आहे. क्षेत्ररक्षक, ही कॅच होती इम्पॉर्टंट. ही कॅच पकडली आहे, मोठा मासा गळ्याला लागलाय.
महेशने पकडले अप्रतिम कॅच. फसला गेलाय बॅटर. यावेळी मात्र पहिला चेंडूवरती षटकार आला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करणारा चेंडू टाकला. पहिली तेरी बारी, मग मेरी बारी, बारी बारी सबकी आएंगी बारी. अशी होईल मॅच, कारण की दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. जाऊया डीजे कडे, ऐकूयाच एक सुमधुर संगीत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे नवीन बॅटर येतोय सूरज. लेफ्ट हँडेड बॅटर. क्षेत्ररक्षण सध्या मात्र संपूर्ण सजलं गेलं. आपण पाहतोय लेफ्ट हँडेड मैदानामध्ये आल्यानंतर मात्र या मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटरचा आतापर्यंत बोलबाला चांगला राहिला. अजयचा चेंडू आडवा बॅटना शॉट आर्म जॅक केला, चेंडूला निघून जातोय. जिथे आपण पाहिलं तर अगदी 4 धाबेसाठी येतो महत्वाचा चौकार. स्वागत केले पहिल्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना सूरजने. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 15-15. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तिथे बॅटर दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. नवीन बॅटर आला सूरज, त्याने मात्र पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. एक ज्युसी फुल टॉस होता, मेजवानी होती, दोन्ही हाताने ती स्वीकारली. हो, यावेळी मात्र अँगल, चांगला अँगल. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. कोण बदलणारा चेंडू हवेमध्ये हेलकावे घेऊन रंग बदलून मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अवे फ्रॉम दी बॉडी. पहिला चेंडू फुल टॉस पडला, मात्र तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती अजयने मात्र आपल्या भात्यातील एक चांगला कट चेंडू मात्र बाहेर काढला. कटर गोलंदाज चेंडू गरागर फिरवतोय सध्या. यावेळी यॉर्करचा प्रयत्न, खोदून काढेपर्यंत चेंडू आपण पाहिला लेग स्लिपच्या हातामध्ये जाईल, तिथे थोडा फंबल झाला. एकाच धावेवरती समाधान मानले. बॅकअप आहे, यावेळी चेंडू अडवतोय बॅकअपच्या माध्यमातून. आणि तब्बल आपण पाहिलं तर यावेळी मात्र चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे 5. 1 टू गो. धावसंख्या आहे सध्या 16 या आकड्यावरती. 16 ऑन अ स्कोर कार्ड. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. द्विधा मनस्थितीमध्ये होता गोलंदाज. रनअप घेत असताना थोडासा अडथळला, तो थांबला, पुन्हा नव्याने विचार करेल आणि पुन्हा नव्याने निघेल. हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जिथे स्ट्रायकिंगला अर्थातच श्रीनाथ. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न एक हवेमध्ये होता. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे, श्रीनाथने नकार दिलाय. सूरजला पुन्हा स्ट्राईक वरती जावं लागतंय. एकाच धावेवरती समाधान मानलंय. तब्बल 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय आणि धावसंख्या आहे 17 17 या आकड्यावरती. महेश आलाय सध्या गोलंदाजीसाठी. जिथे आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना सध्या स्ट्राईकला आहे श्रीनाथ.
पुन्हा लेन चेंडू, यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट रिजनला फक्त एकच धाव घेतली जाईल. सूरजला स्ट्राईक वरती आणलं जाईल आता, कारण की सूरज स्ट्राईक वरती आल्यानंतर धावसंख्या कदाचित बदलू शकते. हा विचार यावेळी मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं श्रीनाथने केला. तब्बल 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 1/18 18 धावसंख्या. कारण की समोरच्या टीमकडे सुशांत असताना एक चांगली धावसंख्या, एक चांगली टोटल, एक चांगला फायटिंग स्कोर देणं इम्पॉर्टंट असेल. आणि महत्वाची मॅच आहे ही. दोन्ही टीम एक एक मॅच विजेता होऊन या फेरीपर्यंत येऊन पोहोचलेत. म्हणजेच काय, दोन्ही टीमकडे आहे एक चांगली स्टार कास्ट. सोडून दिल्या, पहिला ओळखला. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च झाल्या होत्या 5, जिथे धावसंख्या बऱ्यापैकी थांबली होती. मात्र दुसरं षटक थोडं महाग ठरलं, जिथे 12 धावा खर्च होऊन 1 विकेट आली. आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. आता यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड चेंडू आपण पाहिला आहे. क्षेत्ररक्षक चुकी होते त्याच्याकडून. बॅटिंग करणाऱ्या टीमला हव्यात धावा, त्या कशाही येऊ देत, धावा हव्यात. येतोय चौकार आणि धावसंख्येला देतोय चकाकी. माध्यमातून सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थातच 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणारी टीम तुम्ही कुरोशी पाहताय. मात्र आमंत्रण दिलं घावरी संघाला बॅटिंगसाठी. सध्या सूरज मैदानामध्ये तुटून पडलाय. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल. यावेळी मात्र आपण पाहिलं लॉंग ऑफ रिजनला पहिली धाव वेगाने घेतले. खास धावेवरती समाधान. आता सूरज नाहीये स्ट्राईक व गोलंदाजासाठी यावेळी मात्र संधी असेल, कारण की दुसऱ्या साईडला आपण पाहिलं आतापर्यंत श्रीनाथला बॅटिंग करत असताना बऱ्याच अडचणी आलेत. शेवटची ओव्हर आहे आणि तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. श्रीनाथ आहे सध्या बॅटिंगला, सूरज आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजीसाठी महेश, ज्याने आतापर्यंत प्रश्न चांगले विचारलेत. क्षेत्ररक्षण पहा, अगदी मिड ऑनला उभा असलेला क्षेत्ररक्षक मिड विकेटला यावेळी मात्र सरकवलाय. सफल झाला. बेगीट करण्याचा प्रयत्न, इथे फसला जातोय. निर्धाव चेंडू. ही चर्चा झाली की सूरज स्ट्राईक वरती आल्यानंतर धावसंख्या थांबू शकते. हे गोलंदाजी करणाऱ्या कुरोशी टीमला माहिती आहे आणि महेशला देखील माहिती आहे. म्हणून की काय, त्याने चेंडू टाकल्यानंतर काटा बदलणारा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बॅट स्विंग करेपर्यंत बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. कमबॅक केला गोलंदाजी करत असताना. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी नॉन स्टॅकिंग एंडला. ही धाव महत्वाची भेटते. इथे विकेट देखील जात नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव येते. चोरून घेतली, याला बोलतात चिकी धाव, चोरीची धाव. सूरजला माहिती आहे स्ट्राईक जर आत्ता घेतली नाही तर वेळ निघून जाईल आणि चेंडू तब्बल अजूनही बाकी आहे. तब्बल 1 आणि 1 चेंडू म्हणजे सूरज बॅटिंगला असताना कशा पद्धतीने येईल धावसंख्या, जिथे स्कोर आहे 25 या आकड्यावरती. 25 जर मोठा फटका येतोय तर एक फायटिंग स्कोर तुम्हाला बघायला भेटू शकते. काय येतील या चेंडूवरती धावा? येईल का चौकार, येईल की विकेट, येईल का निर्धाव की षटकार असेल? हा महत्वाचा चेंडू असेल या पहिल्या इनिंगचा. लेफ्ट हँडेड बॅटर पुढे आलाय. चेंडू हवेमध्ये, अंतर पार करेल का? अगदी चेंडू निघून जातोय झाडांच्या दिशेने. वाकडी तिकडी झाड आहेत, त्याचा हिरवा हिरवा पालाय. सूरज सांगतोय नाही झुकेगा मैं. व्हाट अ बॅटिंग, काय फटका खेळला. एक फायटिंग स्कोर यावी मात्र स्कोर कार्ड वरती अगदी रंगली आहे, जिथे धाव संख्या जाते 31 आणि 32 धावेचं आव्हान आहे. 32 रन्स टू विन. थँक्यू. चला आपण टॉस करूया. टीम मोरिया 11 वारसोळी देव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे भैरवनाथ एरणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनी या. आपण करूया टॉस.
के क्रीडा प्रतिष्ठानची निर्मिती ज्यावेळेला झाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्यासोबत विजयजी शिंदे होते आणि आज आम्ही त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करतोय, परंतु हा टॉस महत्त्वपूर्ण आहे, खास आहे, कारण आमच्याबरोबर काव्या सोपान मोरे आहे. आमचे कॅमेरामॅन काव्याला दाखवतील. पहा, अगदी लहानपासून वयाच्या 4 ते 5 पासून क्रिकेटची खूप आवड आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती क्रिकेटर झाली तर त्याच्यामध्ये काय मोठं आश्चर्य नसेल, कारण घरामध्ये क्रिकेटचं वातावरण आहे. तर दोन्ही कॅप्टनचं स्वागत करूया आपण. भैरवनाथ एरणे टीम आहे आणि त्यांच्या तुम्ही पाहताय मोरिया 11 वारसोळी देव. या दोन्ही टीमना आम्ही प्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा प्रथम देऊ. प्रथम आम्ही भैरवनाथ एरणे टीमला देतोय आणि तदनंतर मोरिया 11 वारसोळीदेव टीमला आपण देतोय अखंड हिंदुस्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज. थँक्यू. आपण करूया टॉस. विजयजी शिंदे आहेत, केस प्रतिष्ठानची स्थापना आणि तिथपासून ते आमच्या सोबत आहेत. तर टॉस कोण मागेल? भैरवनाथ एरणीकडून टॉस मागितला जाईल. स्विंग द कॉल, छापा द कॉल. हो यस, काटा आहे. वारसोळीदेव संघाने टॉस जिंकलाय. अक्षय, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करताय. कालच्या दिवसामध्ये खूप रन्स या ठिकाणी बनलेत. किती धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील? 45 ते 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धा आपण पाहतोय 4थ्या वर्षामध्ये आले. सोन्याची स्पर्धा आहे, नाणं आहे जे गोल्ड कॉईन मालिकावीरला दिलं जाईल आणि स्पर्धा सुद्धा त्या पद्धतीने पुढे चालले. वर्ष क्रमांक 4 आहे. कशी वाटते स्पर्धा? कॉईन म्हणजे असं नाही की मॅन ऑफ द सिरीज आणि हे बघून, मानाची स्पर्धा जे आयोजन नियोजन असतं ते बघून, प्राईज म्हणून पण असं नाही की जास्त प्राईज आहे म्हणून ती स्पर्धा आज मोठी आहे, पण त्यांचं आयोजन म्हणजे एक नंबरच असतं. आणि एक म्हणजे मानाची स्पर्धा जे KSK मध्ये बोलतो आपण 2-3 स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये याचा नंबर लागतो आणि ती मारण्याचा मध्ये प्रयत्न असतो. तर बघू, आज चांगला प्रयत्न करून मारण्याचा प्रयत्न करेन. अजय जी यांच्याशी बोलू. अजय पुढे या. आपण कशी वाटते स्पर्धा? अजय जी, प्रथम बॉलिंग करायची, पण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धेबद्दल तर मी गेल्या वर्षी पण ही टुर्नामेंट खेळायसाठी उत्सुक होतो, पण थोडं काही कारणास्तव आमची एंट्री झाली नाही. पण ह्या वर्षी मी ठरवलं होतं की एंट्री करणार म्हणून, कारण की स्पर्धेचं आयोजन म्हणजे खूपच छान आहे. मी पुण्याला पण काय फिल्डिंग करायची म्हणजे समोरच्या टीमला बॅटिंग चेक करायचे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल तुम्ही? 40 ते 45 धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू. दोन्ही कॅप्टनना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. काव्य आमच्याबरोबर आहे, परंतु विजयजी शिंदे यांच्याबरोबर मी नक्की बोलेन, कारण खऱ्या अर्थाने KSKची स्थापना आणि तिथपासून ते आमच्याबरोबर जोडलेत. विजयजी, काय वाटते स्पर्धा 4थ्या वर्षामध्ये आले, या स्पर्धेबद्दल कसं मत असेल? गावातील सर्व मुलं सहकार्य करून चांगल्या प्रकारे स्पर्धा कशी काय पार पडेल याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं. ज्येष्ठ क्रिकेटर सगळे सपोर्ट करतात आम्हाला आणि आमच्या गावातील युवा मुलं जास्तीत जास्त कशी तयार होतील याकडे आमच्या गावातील ज्येष्ठ खेळाडूंचं लक्ष आहे. थँक्यू सो मच. टीम वारसोळीने टॉस जिंकलाय आणि प्रथम इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, कारण मॅच सुरू झाले. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती थरारक नाट्य. मागच्या मॅच मध्ये गणेश दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झाला होता. या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती रनआउट झाला. या टीमचा श्री गणेशा झालेला नाहीये, कारण की जेव्हा जेव्हा गणेश बाद झाला टीमवरती दडपण आलाय आणि जसा रनआउट झाला दोन्ही खेळाडू एकमेकांकडे बघत जायले की हा कॉल कोणाचा होता, कॉल कुठे चुकला, आय कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन चुकलं गेलं. आणि तदनंतर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर गणेश सारखा फलंदाज पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तब्बल 32 धावेचं आव्हान आहे क्रोएशिया टीमला. ओहो, अप्रतिम चेंडू गोलंदाजी करत असताना सूरजला आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. आतमध्ये कट करणारा चेंडू मात्र हवेमध्ये हेलकावे घेऊन मात्र निघून जातोय. ही ओव्हर महत्वाची आहे, पॉवर प्लेची ओव्हर. बत्तीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये.
यावेळी देखील अगदी पायावरती आदळतोय. जिथे आपण पाहिलं तर जरूर एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. अपील उचलली होती LBW ची. जिथे आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर प्राप्त होते. बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आहे युवराज. सुशांतचा खेळ या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल. कारण की सुशांत नॉन स्ट्रायकिंगला उभा असताना या मॅच मध्ये त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल. मात्र सध्या स्ट्रायकिंगला युवराज. ओहो, बॅकफुटला जाऊन जाग्यावरून कुठली हालचाल नव्हती. अवे फ्रॉम दी बॉडी होता. शरीरापासून बाहेर असणारा चेंडू मात्र स्क्वेअर कट करत असताना मात्र बॅटीच्या वरून जातोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव म्हणून संपन्न होतोय. फक्त एक धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 32 धावेचं टार्गेट आहे. पहिलं षटक आहे प्रगती पथावर. यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. जिथे स्टंप टू स्टंप लाईन गोलंदाजी सध्या मात्र केली जाते. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती सध्या गोलंदाजी चालू आहे सूरजची. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या मधोमध ठेवावं, त्यावरती अचूक टप्पा टाकावा अशी मात्र गोलंदाजी सध्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सेकंड इनिंगमध्ये सूरजची आपण पाहतोय. जिथे 32 धावेचं आव्हान असताना सुरुवात मात्र थोडीशी हळूवार झाली आहे बॅटिंग करणारा टीम कुरोशी या संघाची. 1 to go. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. पहिल्या ओव्हरचं थरारक नाट्य इथे संपलं जात आहे आणि तब्बल धावा मात्र सूरजने खर्च केले फक्त 2. जिथे आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये गणेश माघारी गेला. म्हणजे संघाची धावसंख्या 2, लॉस ऑफ दी 1 विकेट. दुसरं षटक. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. जिथे आपण पाहिलं संजयला सध्या मात्र गोलंदाजीसाठी आणलं जातं. या मॅच मध्ये तब्बल 3 ओव्हरची मॅच असताना दुसरी ओव्हर असेल इम्पॉर्टंट. T20 मॅच असते त्याच्यामध्ये 19वी ओव्हर इम्पॉर्टंट असते. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ही दुसरी ओव्हर असेल इम्पॉर्टंट. जिथे फक्त 2 धावा आहे स्कोर कार्डवरती आणि तब्बल येणारे 12 चेंडू. अजूनही 30 धावेची गरज आहे. 12-30 म्हणजे या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 12 पेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. रिक्स घेतली जाईल का आणि रिक्स कुठल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये घेतली जाईल. कारण की बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला अर्थातच फलंदाज आहे युवराज. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. यावेळी अगदी थोडासा फल झाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू प्राप्त होतोय. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं अर्थातच संजयचा अनुभव आहे. संजय, मिस्टर संजय यांच्याकडे लेजंड आहेत. हो, यावेळी ड्राईव्ह बॉल बॅक ड्राईव्ह 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न होईल का. चेंडू तर आतमध्ये ढकललाय मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी फक्त 1 धाव घेतली आहे. येस, कुणकुण आहे अंपायरच्या मनामध्ये. ते चेक करतायत आणि डिसिजन येईल. सेफ आहे म्हणजे धावून घेतलेली 1 धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण पहा. आपल्या टीम साठी तब्बल 3 धावा अडवल्यात. हे महत्वाचं आहे. मैदानामध्ये तुम्ही सीमारेषेच्या जवळ असो किंवा 30 सर्कलच्या आतमध्ये असो, आपल्या टीम साठी धावा अडवणं हे महत्वाचं राहतं नेहमी आणि तिथे मॅच कदाचित फिरते. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी टॉपला डीप मिड विकेट वरून खेळाडू येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, फेकला. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होतात. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं स्ट्राईकला सुशांत आहे. सुशांतला या मॅच मध्ये खेळ करावा लागेल कारण की तो देखील मागील मॅचचा हिरो राहिला. त्याच्या समोर देखील हिरो आहे मिस्टर गणेश, मिस्टर संजय.
बिगिट करायचा प्रयत्न वेगाने जरूर टाकला, चेंडू पडल्यानंतर कोण बनतोय, जिथे आपण पाहिलं तर अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होते. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते आतापर्यंत 6 या आकड्यावरती. 32 धावेचं टार्गेट असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये रिक्स घेणं इम्पॉर्टंट असेल. रिक्स घेतल्याने तोटा होतो असं प्रत्येक जण सांगतो, पण रिक्स घेतो तोच तर मोठा होतो हे इतिहास सांगतं. यावेळी सुरेख फटका फ्लिक केलाय, डिप्स केले एक रिजन, वन बाउन्स निघून जातोय सीमारे शेफार. येतोय महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार. टीमची टोटल अगदी 10 या आकड्यावरती. यावेळी यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह अगदी बोटाला स्पर्श करतोय. क्षेत्ररक्षक आहे, थोडा फंबल झाला, बॅकअप त्याच्या पाठीशी उभा आहे. इथे मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्या तब्बल आपण पाहिलं तर 2. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर तब्बल 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 12 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा, तर 20 धावा 6 चेंडू असं या मॅचचं चित्र असेल. कुरोशी संघाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर या 6 चेंडूवरती 20 धावा करायच्या आहेत. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर गावरी संघ मात्र आता प्लॅनिंग करण्यामध्ये बिझी झाले आहे, कारण की या टीमला माहिती आहे मॅच आता थोडीशी हातामध्ये पकडली आहे आणि आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने असेल खेळ. श्रीनाथ गोलंदाजीसाठी तिसऱ्या स्पेलमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकामध्ये त्याला मात्र यावेळी गोलंदाजीसाठी बाहेर आणलंय. 6 चेंडूंनी तब्बल हव्यात विजयासाठी 20 धावा बॅटिंग करणाऱ्या कुरोशी या टीमला. आणि सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला सुशांत आहे, तो मागील मॅच मध्ये शांत नव्हता. या मॅच मध्ये शांत ठेवले गोलंदाजी करत असताना घावरे या संघाच्या गोलंदाजांनी. मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने हात खोलण्याचा प्रयत्न करेल, कारण की क्रिकेट आहे, वाईट वेळ जरी टीमवरती असली तरी ती चांगली कळता येते आणि ती वेळ असते ती नक्की बदलते. या मॅच मध्ये बदलेल का वेळ? 6-20. यावेळी मात्र उचलला चेंडू, काव कॉर्नर रिझनच्या सुशांत सांगतोय पहिल्या 2 ओव्हर मध्ये ट्रेलर होता. या षटकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 18. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, धाव घेणार नाहीये, अपील उचलण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केला. या आधी पहिल्या चेंडूवरती षटकाराला, तदनंतर आपण पाहिलं मिस्टर संजय येतात, कानामध्ये थोडासा कान मंत्र दिला जातोय. चर्चा केल्याने विषय मिटतो. या मॅच मध्ये चर्चा आता मात्र चालू झाली आहे. तब्बल येणारे चेंडू असतील अजूनही 4 आणि विजयासाठी गरज आहे 14 धावेची. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. वाईड यॉर्कर, अप्रतिम चेंडू, यष्टांच्या मागे उभे आहेत अनुभव, अर्थातच मिस्टर संजय आले, कानामध्ये चर्चा केली, कान मंत्र दिला. ज्ञान दिल्याने वाढलं जातं असं म्हटलं जातं, हे ज्ञान आता मात्र वाटलं जातंय आणि सातत्याने होणाऱ्या चर्चेने मॅच मध्ये धावा खर्च होत नाहीयेत. आता तब्बल हव्यात 3 चेंडू मध्ये 14 धावेची गरज. मॅच बनवली आहे, मॅच रंगली आहे, यष्टांच्या मागे विकेट किपर क्लोज आहे. हा दबाव टाकण्याचा वेगळा षडयंत्र आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सुरेख ब्लेड आउट, बॅटर निघालाय माघारी, यष्ट्यांचा होतोय क्लीन बोल्ड आणि दिलेला कान मंत्र आलाय कामी. यासाठीच होता हा कान मंत्र, यासाठी झाली होती कुजबूज. विकेटचं पतन होत आहे, सुशांत होईल शांत.
आता तब्बल आहे 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज. धन्यवाद टीचर. हो यॉर्कर पुन्हा एकदा क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढल्या. गोलंदाज आहे की तोफखाना. चेंडू टाकतोय की रखरखते आगीचे निखारे. मालिक काबीर म्हणून सोन्याचा कॉइन आहे आणि सोन्याचा कॉइन हवा असेल तर सोन्यासारखाच खेळ करावा लागेल. खासियत आहे या स्पर्धेची. बाहुबली ट्रॉफी तुम्ही पाहता. चमकले स्पर्धा आणि चमकण्यासाठी या स्पर्धेमध्ये देखील चमकदार खेळ करावा लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क पाहिलं. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे निघून जातोय. मात्र या चौकाराने देखील मॅच मध्ये विन राहिलाय. गावरी संघ जो टॉप 4 मध्ये जातोय पुढच्या फेरीमध्ये. दी बॉन डी टॉस. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. कुरोशी संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच किताब आपण थोड्याच वेळामध्ये देऊयात. तोपर्यंत मी विनंती करेल लगेच मैदानामध्ये यायचं आहे भैरवनाथ एरणे संघ, कारण की या मॅचचा टॉस जिंकला. यानंतरच्या मोरिया 11 वासुळी देव या संघाने जिंकला टॉस आणि दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर भैरवनाथ एरणे संघाला आता मैदानामध्ये यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. अर्थातच प्रत्येक जण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं तर सूरजने दमदार खेळ केला. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, जर्सी नंबर 16 सूरज, मॅन ऑफ द मॅच. वेलकम सूरज. समोरच्या टीमचा फायटिंग प्लेयर ज्याने 2 हात केले संकटांशी, मात्र पराभूत राहिला हा टीम. मात्र फायटिंग प्लेयरला आपण देणार आहोत अवॉर्ड. युवराज द फायटिंग प्लेयर ऑफ कुरोशी टीम. यायचं युवराज फायटिंग प्लेयर.